नमस्कार मित्रांनो, खरीप 2024 मधील सोयाबीन पिकाचा पीक विमा गेल्या आठवड्यामध्ये 12 तारखेपासून जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा जमा झालेला आहे आणि अनेक शेतकऱ्यांना अजूनही पीक विमा आलेला नाहीये। पीक विमा का आलेला नाहीये ही बाब समजून घेणं अतिशय गरजेचं आहे। ज्यावेळेस 25 सप्टेंबर 2024 रोजी आपल्या ईट मंडळामध्ये किंवा बऱ्याच परिसरामध्ये पाऊस पडलेला होता, त्या पावसामुळे पिकाचं नुकसान झालेलं होतं। तो जो पाऊस पडला होता त्या पावसानंतर 72 तासाच्या आतमध्ये तक्रार देणं अत्यंत गरजेचं होतं। त्या कालावधीमध्ये ज्या शेतकऱ्यांनी योग्य अशी तक्रार दिली होती त्या सर्व शेतकऱ्यांना पीक विमा जमा झालेला आहे। पण 26 तारीख असेल 27 तारीख असेल या 2 दिवस ॲप चालू होतं, परंतु 28 तारखेला जे काही क्रॉप इन्शुरन्स ॲप असतं विमा कंपनीचं ते बंद पडलेलं होतं। म्हणून आपण शेतकरी पुत्रांनी ही बाब कलेक्टर साहेबांच्या निदर्शनास आणून दिली आणि त्यामुळं कलेक्टर साहेबांनी 72 तासाची अट रद्द केली आणि ज्यावेळेस 30 सप्टेंबर रोजी ॲप चालू झालं तिथून पुढे 72 तासाचा अवधी आपल्याला दिलेला होता। सर्वात महत्त्वाचं 25 तारखेला जो पाऊस पडला त्यानंतर पाऊस उघडलेला होता, म्हणून आपल्याला जी काही 72 तासाची अट होती त्या अटेच्या अधीन राहूनच तक्रारी देणं गरजेचं होतं। म्हणजेच आपल्याला 2 ऑक्टोबरपर्यंत तक्रारी देणं आपल्याला अलाउड होतं। त्या कालावधीमध्ये ज्या शेतकऱ्यांनी योग्य तक्रारी दिलेल्या होत्या त्या सर्वांना पीक विमा जमा झालेला आहे। परंतु ज्या शेतकऱ्याकडून ह्या तारखा चुकलेल्या आहेत, पीकचं जे नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीचं कारण चुकलेलं आहे किंवा 72 तासाची अट ज्यांनी पाळलेली नाही आहे त्यानंतर विमा कंपनीला तक्रार दिलेली आहे, अशा सर्व शेतकऱ्यांना काही विमा मिळेल याची काहीही शाश्वती नाही आहे। जर विमा कंपनीने 25% ॲग्रीम दिला तरच त्यांना पीक विमा जमा होईल, अन्यथा पीक विमा जमा होण्याची काहीही शाश्वता नाही आहे। तरी ज्या शेतकऱ्यांना ज्यांच्या योग्य तक्रारी दिलेल्या आहेत किंवा त्याच्याकडे त्या तक्रार दिल्यानंतर आपल्याला एक मेसेज आलेला होता, तो मेसेज ज्यांच्याकडे अजूनही सेव आहे तो मेसेज मला दाखवा। जर तो योग्य असेल तर विमा कंपनीची जर काही चूक झालेली असेल तर आपण त्या विमा कंपनीचे चूक निदर्शनास आणून देऊया आणि आपला विमा हक्काचा विमा मिळवून घेऊया। परंतु ज्यांची चूक आपल्या शेतकऱ्यांकडून झाली आहे त्यांना पीक विमा मिळेल याची काहीही शाश्वती नाही आहे। तरी इथून पुढे तरी तक्रार देताना प्रत्येक शेतकऱ्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे, कारण की ती एक छोटीशी वेळ असती, त्या एक छोट्याशा वेळेला आपल्याकडून चूक झाली तर आपलं आर्थिक नुकसान होतं आणि ते पुन्हाही बोलून काय कशानेही भरून निघत नाही। म्हणून मित्रांनो, ज्यावेळेस इथून पुढेही विमा भरत असताना ज्यांना त्यातील माहिती आहे अशाच लोकांकडे विमा भरण्यात यावा आणि तक्रारी देताना सुद्धा काळजी घेण्यात यावी, कारण की तक्रार दाखल करत असताना माहितीवाला माणूसच त्याचाच सल्ला घेणं अतिशय गरजेचं आहे। धन्यवाद मित्रांनो, मी तुमच्यासाठी असाच वेळोवेळी निश्चितच उपलब्ध असतो। तुम्ही मला माझा सल्ला घ्या, त्यावेळेस मी तुम्हाला निश्चितच शेतकऱ्यासाठी माझा पूर्ण वेळ देण्यास तयार आहे आणि देतही आहे। मागील अनेक वर्षापासून देतही आलेलो आहे, तरी इथून पुढेही तुम्हाला तो वेळ निश्चितच देईल। धन्यवाद।